गोंदियाची महाराणी अशी ओळख असणारी गोंदिया शहरातील इंगळे चौक परिसरातील माता दुर्गादेवी स्थापना करून 56 वर्ष होत असून ही दुर्गा माता नवसाला पावणारी देवी अशी ओळख आहे। या देवीला नवस केले तर नवस पूर्ण होताच। मातेला आपल्या इच्छाशक्तीने भाविक मातेला अनेक भेटवस्तू अर्पण करत असतात। कधी चांदी तर कधी सोन्याचे भेट अर्पण करत असतात। यावर्षी एका भक्ताने मनोकामना पूर्ण झाल्यास मातेला सोन्याच्या एकदाणीचे 18 इंच हार अर्पित केला आहे। तर दुर्गा मातेकडे आपले नवस पूर्ण होताच प्रत्येक वर्ष भाविक काहीतरी मातेला भेटवस्तू देत असतात। त्यामुळे ही गोंदियाची महाराणी अशी ओळखली जाते। त्यामुळे अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी नवस मागित असतात आणि या देवीला पाहण्याकरिता आणि दर्शन घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिक येथे या ठिकाणी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे। मी आणि माझा पूर्ण कुटुंब, माझे मोठे भाऊ, माझी वहिनी यांच्याकडून ही छोटीशी एक भेट माता राणीच्या चरणी अर्पण होती। इथं इंगळे चौकात मागील 56 वर्षापासून ही परंपरा इंगळे फॅमिली यांनी चालवत आणलेली आहे आणि ही अविरत अशीच सुरू राहणार आहे। आणि इंगळे चौकची जी माता राणी आहे त्यांच्याविषयी अशी एक धारणा आहे की इथं आपण जेही मनोकामना आपली इच्छा देवीकडे सांगतो ती नक्कीच पूर्ण होते। त्याचा खूप मोठा उदाहरण मी आपल्या घरीच सांगते। त्याचं स्वास्थ्य थोडा बरं नव्हतं, शुगर खूप वाढल्यामुळे सांगताना खूप दुःख पण होत आहे की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की भाऊंना आता दोन्ही डोळ्यांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम होईल, पण आम्ही हिंमत हारली नाही आणि आपल्या देवीच्या चरणी आम्ही हे साखळं बांधलं की माझ्या भाऊचे डोळे जसेचे तसे होतील देवी, तर आम्ही तुझ्या चरणी एक छोटीशी भेट म्हणून आज तो आपल्या दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित बघत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। मी आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहोत सगळे स्वस्थ राहू, संस्कारी राहू आणि नेहमी लोकांच्या सेवेमध्ये आम्ही तत्पर राहू आणि आमच्याकडून काहीतरी नेहमी असं घडावं की ज्यांच्याकडून जनतेचे आणि लोकांचे हिताचे कार्य होत असतील तर आम्हाला ही देवीची आशीर्वाद आणि देवीचा आमच्या फॅमिलीला दिलेला आशीर्वाद हीच मी मानते। आणि आमची साक्षात गोंदियाची देवी ही मन्नत पूर्ण करणारी देवी आहे असं मी। गोंदियाच्या महाराणीचं हे 56 वर्ष श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे चौक श्रीलायन्स गोंदिया यांच्या तत्वावधानामध्ये विगत 56 वर्षापासून हा उत्सव साजरा होतो आहे। तिला दृगवर्ण इथं 220 किलोमीटर चालून आपण इथं गोंदियाला येत असतो। हा आपला जो उत्सव आहे हा कुवारी कन्याचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि मुलीला घेऊन येतो आणि हा उत्सव विदर्भामध्ये एक मात्र असा पवित्र स्थळ जे आहे गोंदियाचं जे आहे हे अनुष्ठान विदर्भातील एकमेव अनुष्ठान म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुवारी कन्येची स्थापना आपण करतो। त्याच्या मागचं आमचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही कुवारी कन्येची पूजा करत असतो। सगळ्या गोंदियाच्या लोकांची, आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांची मान्यता अशी आहे की हिच्याकडे हिच्या पायाजवळ जेही मागितलं ते ती त्यांची मनोकामना पूर्ण करते। आज स्वर्णहार समर्पित झाला आहे, मला वाटतं हा 5वा 6वा हार आहे आणि हे तिच्या दिव्य शक्तीचा आणि तिच्या अपार देण्याच्या वृत्तीचा आणि कल्याणाचा जो तिचा विषय आहे तो याचा एक असं विदर्भामध्ये एक मात्र असं परिचारकाचं स्थान जे आहे हे गोंदियाच्या महाराणीचं आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।